आपली एक मोठी मागणी आहे का जर आम्हाला त्यांच्याकडून पाण्याची सुविधा झाली तर भविष्यात बिडकिंगकरांना पाण्याचा सामना करावा लागणार नाही. आम्हाला ते पाण्याचे सुद्धा आपला विषय तिथं राहणार आहे का आम्हाला त्याच्यात पाणी सुद्धा आपल्याला ते देण्यात येऊ. आपण त्याला वेळोवेळी बापू ही पण विनंती केली का जो इथं जी डीएमएससी होत आहे याच्यासाठी जर होत असेल तर भविष्यात आम्हाला 50% टॅक्स आम्हाला स्थानिक लोकांना ग्रामपंचायतला इथून देण्यात यावा. त्या टॅक्सची मीटिंग सुद्धा त्यांना लावायला सांगितली, परंतु या अधिकाऱ्याने ती मीटिंग सुद्धा आतापर्यंत लावली नाही बापू. का 50% टॅक्स त्याने सांगितलं. उदय सामंत साहेबांनी सांगितलं की ती मीटिंग घ्या, स्वतः बसा, त्याचं नियोजन करा, सर्व सरपंचांना त्याच्यात घेऊन बसा आणि घेऊन बसल्यानंतर योग्य त्या पद्धतीनं टॅक्स लावा की त्यांना बी जास्त जड जाणार नाही. परंतु आतापर्यंत बापू त्यांनी त्याची मीटिंग सुद्धा लावली नाही. आमचं म्हणणं आहे की या ज्या सगळ्या गोष्टी होत असताना जर बिडकीमध्ये एवढा मोठा प्रकल्प उभा राहतो, उद्या भविष्यात इथं शेअर फंड आहे, हा फंड देत असताना आम्ही म्हणत नाही की नुसतं बिडकिंगकरांसाठी देऊ, पण या डीएमएससीला आपलं हे पण इशारा राहणार आहे की जेवढ्या आपल्या इथं आसपासचे जेवढे गावं असतील 10-20 किलोमीटर लोक, या 10-20 किलोमीटरचे रस्ते सुद्धा डीएमएससी शेअर फंड मार्फत करण्यात यावे, जेणेकरून सनी इथं डीएमएससीचा एवढा मोठा प्रकल्प होत असताना आपल्याला आसपासच्या लोकांना इथं येणं चांगलं सोयीस्कर होईल. असे आपले सगळे विषय आपण तिथं मांडणार आहोत. जे शेतकऱ्यांचे विषय असतील, जे आता सांगितले काही जणांनी, हिजोबवणी असन का जे आपले 15% विषयीची जमीन आहे बापू, यांनी सांगताना पहिलं सगळे शेतकरी आज पण ओरडून सांगतायत की त्यांनी सांगितलं होतं की तुमची जी 23 लाख रुपयाने ही जमीन घेतली जाईल, याच मार्फत 15% आम्ही पैसे भरून सणून तुम्हाला जमीन देऊ. आज ती काय म्हणतात, आज तुमचे एरीचे पैसे काढतात, तुमचे झाडफळाचे पैसे काढतात, तुमचे तिथे बांधलेले गोठ्याचे पैसे काढतात, याचं सगळं टोटल करतात, मग 40 ते 45 लाख रुपये एकरी भाव काढतात आणि मग 15% पैसे तुम्ही त्या पद्धतीने भरा म्हणताय. हे असं आहेच नाही, नियमतच नाही त्यांच्यावाले, परंतु ते जाणून बुजून काहीतरी करून त्रास द्यायचं काम करताय. त्याच्यामुळे आम्ही सर्व गावकरी बिडकिंगकर सर्वांना तुम्हाला विनंती करतो, आपल्या तालुक्याचे आमदार म्हणून सनी की याच्यात लक्ष घालून सनी याच्यात आम्हाला लवकरात लवकर मार्ग काढावा आणि आम्हाला त्यात आपल्याला न्याय मिळवून द्यावा, एवढी मी विनंती